आपण एखाद्या भाषेचा मान सन्मान करतो, ते एक समाधान आपल्याला असतंच. पण भाषेमुळे आपला सन्मान जेव्हा होतो त्याचं एक समाधान खूप मोठं असतं. बरोबर. मालवणी भाषेमुळे पहिला सन्मान कधी झाला आठवतोय का? की दिगंबर नाईकला मालवणी अभिनेता म्हणून सन्मान मिळाला, जो खूप पैशांपेक्षा अनमोल होता. पहिला सन्मान असा की जो मनात साठला. नाही नाही, कसं आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे सॉरी पण माझ्या कोकणातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना कदाचित लागेल आणि वाईटही वाटेल, पण मालवणी अभिनेता असं मला सगळेच बोलतात. आता अरे बाबूजीनंतर आता तूच आमचं मालवणी अभिनेतो असं सगळं बोलतात. पण मालवणी अभिनेता म्हणून असं फार मोठा काहीतरी सन्मान माझा केला, घर की मुर्गी दाल बरोबर असतं ना कोकणातल्या. आणि कोकणातल्या लोकांना कोकणातल्या लोकांचं फार मोठे पण नाही आहे. म्हणजे मी फुबाई फू करत असताना काय फार माझं कौतुक बिवतुक झालं असं काय नाही. नाही, मालवणीत लोक होते ना तिथे. राकेश सारंग कोकणातले आहेत, ते प्रोड्युसर होते. परीक्षक निर्मिती सावंत कोकणातली. आता त्या म्हणतात की त्यांना मालवणी बोलता येत नाही, तर मला माहीत नाही, म्हणजे कदाचित नसेल बोलता येत, पण त्या कोकणातल्याच होत्या. उलट मला जास्त कौतुक स्वप्नील जोशी करायचा. म्हणजे मालवणी, सॉरी कदाचित वाईट वाटेल पण मी खूप स्पष्टवादी आहे, मला काही फरक पडत नाही. म्हणजे कसं मालवणी अभिनेता म्हणून मला स्वीकारलंच असेल मला वाटतं आत्ता वस्त्रहरण केल्यानंतर. तोपर्यंत जातीक जात नसाय अळवा धगलो द्यासाय, हा मालवणी माणसाचा प्रॉब्लेम आहे. मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. अदरवाईज मी किती बिझी राहिलो असतो. तुम्ही म्हणजे ऑफ द रेकॉर्ड जर तुम्ही विचार केला तर आता जेवढ्या सिरियल चालू आहेत बरेचसे निर्माते मालवणी आहेत ना. दिगंबरने एकही दिवस घरी बसला नसता जर त्या मालवण्याला ह्या मालवण्याचा अभिमान वाटला असता. तर अभिमान मरू दे, आत्मीयता जरी वाटली असती ना तरी, म्हणजे आता आदेश बांदेकर मालवणीच आहे ना. बरं माझा मित्रच आहे तो. बरं मी जे तुम्हाला म्हटलं रात्री 11:15 वाजता मला त्याच्या सिरियलमधनं काढलं. म्हणजे कुठची सिरियल सांगतो तुम्हाला, आपली ही लक्ष. आणि तेव्हा चॅनल 8 ती ही होती, काय तिचं नाव बघा आता, त्यांचं नाव पण नाही आठवत, श्रावणी देवधर. त्यांचं मत असं होतं, अरे हा कॉमेडी करतो, हा सिरियस कसं करेल. त्यांचं मत असू शकतं, माझं काही ऑब्जेक्शन नाही, कारण तेव्हा चॅनल 8 म्हणून त्यांना तो डिसिजन वाटला असेल. पण बांदेकरांना असं नाही वाटलं की बाबा अरे मालवणी पोरगा आहे, मी मालवणी आहे, चला माझ्या सिरियलमध्ये घेऊया. कितीतरी आता मालवणी सिरियलमध्ये मालवणी लोक नको असतात, मालवणी सिनेमांमध्ये मालवणी लोक नको असतात. मी बोललो ना माका आंबा व्हाया असं मालवणी बोलतात ते. म्हणजे हापूस नावाची फिल्म आली की नाही, त्याला फिलर म्हणून मी गाणं डबिंग भरून दिलं. तेव्हा मी अभिजितला बोललो, ते सगळं मला नाही घेतलंस तू, हापूस आहे रे, कोकणातलं आहे. नाही होत. आता दशावतार बघितल्यानंतर मला 100 लोकांनी फोन केला, तू कसं नाही. वाटलं नसेल त्यांना, ते ओळखत नसतील मला, किंवा मला घेतल्यामुळे काय फरक नाही पडत असं वाटत असेल त्यांना. आता मुळात दशावतार हा आमचा गाभा आहे हो, त्यांना बघून मोठा झालो मी. म्हणजे मी जास्तीत जास्त शिक्षकांचा मार त्याच्यासाठी खाल्ला असेल तेव्हा, की दशावतार रात्रभर बघतो आणि शाळेमध्ये पेन काढतो. सो तुमचा प्रश्न असा होता की मालवणी म्हणून सन्मान मिळाला, तुला मिळालेला सन्मान कधी. बघा मनात असेल, आमची मालवणी माणसांना हे नाही होत, म्हणजे कधी कधी रिॲक्ट पण नाही होत ना, की बरं मी रिॲक्ट झालो आणि असं कौतुक केलं असं नाही होतं. मुळात कौतुक करतानाच 4 वेळा विचार करतील, अरे करू की नको आता काय असं. म्हणजे एकमेव प्रसाद कांबळी आहे जो मालवणी निर्माता, त्याच्याकडे मी काम केलं. ते पण कदाचित पर्याय नाही म्हणून केलं असेल, की आता वस्त्रहरणमध्ये कोण करणार, दिगंबर नाईक नाही तर म्हणून असेल. बाकी त्याच्या दुसऱ्या नाटकात कुठच्याच मी काम नाही केलं. कदाचित माझ्या जॉनरचं काम नसेल, म्हणजे ते लोक म्हणतात ना तुझ्या जॉनरचं नाही म्हणून.